नमस्कार. नमस्कार. सध्या पुणे जिल्हा परिषद त्याचबरोबर बारामती पंचायत समितीचं वारं वाहू लागलेलं आहे, निवडणुकीचं वारं आहे. एकंदर पाहता 15 गटाचा विचार केला तर आपलं नाव चर्चेमध्ये येताना दिसतं. काय नेमकी भूमिका काय आहे? नेमकी भूमिका मी आदरणीय दादांच्या पक्षाचं आजपर्यंत 15-20 वर्ष झालं मी वैयक्तिक काम बघतोय. त्याच्या अगोदर माझे वडील दादांबरोबर एकनिष्ठेने सर्व गोष्टीमध्ये काम करत होते. म्हणजे प्रत्येक इलेक्शन असेल दादांना खांद्याला खांदा लावून सगळ्या गोष्टी काम करत होते. आणि त्यांच्यानंतरच मी दादांनी आजपर्यंत जी जबाबदारी दिली, म्हणजे ती कारखान्याची असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, अजून कोणते इलेक्शन असेल, तिथं आम्ही तळागाळापासून प्रत्येक सामान्य जनतेकडून पॉम्पलेट वाटण्यापासून आम्ही जनतेत जाऊन काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जनतेत काम केल्यामुळं लोकांच्या तोंडात आमचं कायम नाव आहे. त्यामुळे लोक चर्चा करतात की बाबा हा उमेदवार हवा आहे, हा चांगलं काम करेल. त्याच्यामुळेच अपेक्षित आहे की लोकांच्या तोंडामध्ये माझं नाव आहे. म्हणजे आता तुम्ही पंचायत समितीसाठी मागणी करताय की शेतीसाठी मागणी करताय? मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही सर्वसाधारण पुरुषसाठी मागणी केलेली आहे. तर मी दोन्हीकडे मागणी केलेली आहे, कारण की आदरणीय दादा ज्या ठिकाणी संधी देतील त्या ठिकाणी एकनिष्ठेने आणि त्यांचे मान कुठं खाली नाही जाणार ह्या सर्व विचार करून मी दोन्हीपैकी कोटी पण निष्ठेने काम करेन. यापूर्वीची आपली राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा सामाजिक पार्श्वभूमी असेल, त्याबद्दल काय? माझे वडील कैलासवासी महादेवराव नरसिंगराव जगताप उर्फ MN दादा म्हणून ते परिचित होते. ते पंचायत समिती 2007 ते 12च्या कालावधीमध्ये त्यांना पंचायत समिती सदस्य होते. आणि त्याच्यानंतर मी 15 ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो. मी सर्वाधिक मताने त्यावेळेस 15 गावातून निवडून आलो होतो. आणि त्यानंतर मी पक्षाचं जसं मला कळतंय तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचं मी काम करत आलेलो आहे. कारण की माझे वडील आणि दादा यांचे खूप मित्रत्वाचे संबंध होते, हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आणि त्यांचाच वारसा आणि त्यांनी केलेली दादांबरोबर एक निष्ठेने काम केलेलं आहे, त्याचं फळ मला ह्या निवडणुकीत 100% मिळेल. म्हणजे एकंदर पाहता आपण या निवडणुकीमध्ये जेपी आणि पंचायत समितीसाठी दादा विचार करतील असं वाटतं? 100% दादा माझा विचार करतील. ते का? कारण की दादा हे सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा आदरणीय दादा आहेत आणि दादा शब्दाचे पक्के आहेत. आदरणीय दादांनी आजपर्यंत माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते तयार केले. कारण की एक लक्षात ठेवा, आज दादा ज्यांना ताकद देतात तोच मोठा होतो. दादांनी सर्वसामान्य जनतेतील एखादा कार्यकर्ता त्याला ताकद देतात आणि त्यानंतरच तो कार्यकर्ता मोठा होतो. आणि मला बी अशीच अपेक्षा आहे की माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे आणि माझ्या कामाची पावती आणि ह्या 17-18 गावातून दादांना माझ्याबद्दल जो रिपोर्ट जाणार आहे त्या ह्याच्यावरती दादा मला 100% काम करण्याची संधी देतील.